चालू आहे, म्हणजे आता आपल्या संग काहीतरी वाईट घडणार आहे। ए सांडा उठून बैस, आज आपल्या घरी पाहुणे येऊ राहिले। पाहुणे येऊ राहिले? पण आपल्या घरी कोणी मेलं नाही, कोणी बेमार नाही, कोणाचं लग्न नाही, मग कशाला येऊ राहिले पाहुणे? अरे दलिंदरा, त्याला काळजी आहे आपली म्हणून भेटायला येऊ राहिले ते आपल्याला। ज्या लोकांना आपलं चांगलं दिसत नाही त्याला आपली काळजी कधीपासून व्हायला लागली? शिल्लक शहाणपणा करू राहिला का? मॉम, तुला माहितीये का माणूस समजदार केव्हा होतो? मोठं झाल्यावर नाही, जेव्हा माणसाला समजतं आपल्या बापाकडचेच पाहुणे हरामखोर नाहीये, मायकडचे पाहुणे बी लय भडवे, तेव्हा माणूस समजदार होतो। जास्त मस्ती आला का? तोंड आहे ना सांभाळून वापरा जाय, नाही तर रक्त येणे एखाद्या दिवशी तोंडातून। खरं बोललं की सख्या मायला बी राग येतो। रावल्या, पाहुण्या पुढे असा चबरेपणा नाही करायचा, नाही तर उलट लटकून मारीन। आम्ही आलो। अरे मावसा मावशी, बिना बोलवल्याचीच टपकले तुम्ही, आणि तुमचं गाबरू म्हणजे पोरग बी आणलं संग। अरे राहुलू, केवढा झाला तू? केवढा म्हणजे म्हातारा थोडी झालो। अरे लहानपणी एवढूसाक होता तू। एवढूसाक म्हणजे उंदराच्या पिल्ला एवढा होतो का? अरे त्याच्यापेक्षा बी लय लहान होता तू, आणि चड्डीचा संडास करत आहे। मी चड्डीत संडास करत आहे, आणि तुमच्या पोराचं ढुंगण शिवेल होतं का लहानपणी? अरे पाहुण्या बसून घ्या, त्याला कुठं डोकं लावून राहिले, गोळ्या आटपेल त्याच्या। यायला काही तकलीफ तर झाली नाही ना? तकलीफ झाली बी तर तुम्ही काय करणार आहे? अहो तिकडं रस्त्यानं तुम्हाला कोणा धरून हाणलं बी तर आम्हाला काही घेणं नाही, पण विचाराचं काम आहे आमचं। पाहुणे हो, काय घेता? एक BMW कार देतो का? ओ मावसा, जत्रातली 10 रुपयाची गाडी घ्यायची लायकी नाही हो तुमची, आणि तुम्हाला BMW पाहिजे? डोसाला काय घेता? काळा चहा, पाणी, ॲपल ज्यूस, लिंबू पाणी सोडून दुसरं ज्यूस पायल सुद्धा नसून हो तुम्ही, पण लोकांच्या घरी लगे अंबानीपेक्षा जास्त नखरे दाखवता। ॲपल ज्यूस आणि तेन। मला माहित होता तुमच्या घरी नसनच म्हणून, जाय पाणी घेऊन ये। मजाक करायची लय सवय आहे आमच्या पोराला। मजाक नाही, अतिशय नाही तुमचं पोरग। एखाद्या दिवशी माझ्या हातात जर पडलं ना तर कुत्र्या वाणी मारीन मी त्याला। या पाणी डोसा। खरे पाण्यातून वास कशाचा येत होता? पाणी स्वच्छ करायची पावडर टाकेल त्यात। रावल्या, पाहुण्याला पाणी कशामध्ये दिलं तो? गिल्ला सापडत नव्हता, मग घेत दिलं। अरे आंघोळीचं मग गाय ते, आणि पाणी कशातून घेतलं? तो फरशीवर मोठी बाटली ठेवली होती ना, त्यातून घेतलं पाणी। अरे बिंडो, फरशी पुसाचं पाणी होतं ते, त्यात हार्पिक टाकेल होतं म्या। म्हणूनच म्हणलं पाण्यातून वास कस काय या जाय। जाऊ द्या पाहुणे हो, तुमचे आतडे कातडे हार्पिकच्या पाण्यानं साफ धुऊन जाईन। थांबा, मी चहा घेऊन येते तुम्हाला। मी इतकी दुनिया पाहिली, पण तुमच्या पोरा इतका दलिंदर पोरगा आता लोक नाही पाहिलं। आता पाहून घ्या मग। हे घ्या चहा फुकटचा। कप मस्त आहे नवे क्रीम, शेजाऱ्याचे आणले वाटतं मागून। हा, वाटलं पाहिजे आम्ही लय मालदार आहे म्हणून। रावल्या, पाडे गिडे किती लोक पाठीतोय? को तुम्ही पाहुणे आहे ना, मग पाहुण्यासारखे राहा, रिकामा शिव्या खायचे काम कशाला करता? पाहुण्याचं काम राहतं ते शाळातले प्रश्न विचारणं। तुम्हाला बी वाटलं पाहिजे मी लय हुशार आहे, मा ज्ञानी आहे, भले मला शाळात काही घंटा येत नव्हतं। यो दादा किती पागल आहे। पाय एवढी लेकरं समजलं, पण तुला अक्कल नाही आली। ओ इथे तुम्ही बसले म्हणून, नाही तर दाखवलं असतं तुमच्या पोराला मी। राहुल, यावर्षी लग्न करतो काय? लग्न करायला तर मी 2 वर्षापासून तयार आहे, पण तुम्ही सोयरीक जमू दे संता वाचना। 5 सोयरीकी मोडे तुम्ही माया कुकुटले व्हायल। अरे रावल्या, आयुष्यात काहीतरी प्रगती कर, विकास कर। ओ मावसा, फक्त लग्न